मध्ये एक वेळ अशी होती की मला कोणीच बोलवत नव्हतं. म्हणजे देवयानीच्या अगदी अगोदर ती आहे ना त्या बॉडी, त्यामुळे नाही म्हटलं अरे कॉमन पर्सनला बॉडी नसते का. त्याचा त्या बाबतीतला अनुभव खूप असल्यामुळे ना त्याचा सिनेमाला फायदा झाला, आम्हालाही फायदा झाला. भरत जाधवांचा फोन आला. सो भरत दादाने फोन करून ॲप्रिशिएट केलं की अरे काय वेगळीच फिल्म वाटते, म्हणजे मराठीत अशा पद्धतीचं कलर दिसलेला नाही आहे. आवडलेलं आयुष्य किंवा जे मला आवडतात त्यांचं जगणं विचार म्हणून मला निळूभाऊ खूप आवडतात. संदीपचा एक फोटो आलाय आणि त्यात तो सेम निळूभाऊंसारखा दिसतो. नाहीतर माझ्याकडे तसा तो एक म्हणजे आपल्याकडे कसा राष्ट्रीय पक्षी काय मोर आहे, काय फळ कुठला आंबा आहे, तसं माझं स्वतःसाठीचं म्हणून एक पायजमा आणि बंडी माझा 40 डिग्री आणि धोतर नाही शर्ट कोणाकडे, अरे ह्याच्याकडे घ्या याला. माझा मुलगा लहान असताना ना त्यांनी गुगल केलं होतं संदीप पाठक वाईफ, तर वेगळ्याच बाईचे फोटो मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. खरं तर मराठीत कंटेंटविषयी कायम बोललं जातं. कंटेंट जे आहे त्याबद्दल चर्चा होत असते. चित्रपटामध्ये वैविध्यता आहे, या सगळ्याच गोष्टी आहे. पण आता जो चित्रपट येतोय ना त्याच्यातनं तुमचं घबाड मनोरंजन होणार आहे असं आपण म्हणू शकतो. कारण घबाड कुंड या चित्रपटाच्या निमित्तानं आपण या सगळ्या कलाकारांसोबत बोलणार आहोत. सगळे मातब्बर कलाकार आहेत आणि त्यांचे अनुभव, किस्से, या सगळ्या गोष्टी मी आज जाणून घेणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर आलेला आहे, उत्तम रिस्पॉन्स मिळतोय आणि यांच्याकडनं देखील जाणून घेऊया यांना काय काय प्रतिक्रिया मिळतात. खूप खूप स्वागत आहे सगळ्यांचंच. आणि काय म्हणजे थँक्यू मॅक्स महाराष्ट्र. धन्यवाद. थँक्यू प्रेरणा. तुला भेटून खरं तर छान वाटतंय. भेटली. थँक्यू सो मच. पण काय अंगावर रोमांच असा उभा करणारा हा ट्रेलर, म्हणजे मी जेव्हा टीजर पाहिलं होतं पुण्याच्या लॉन्चमध्ये तेव्हाच असं झालं होतं काय आहे, आणि आता ट्रेलर आणलाय तुम्ही, त्यामुळे आणखीन उत्कंठा वाढली. क्विकली मला सांगा काय काय पटकन रिस्पॉन्स मिळतो तुम्हाला ट्रेलर बघितल्यानंतर. सगळ्यात उत्कंठा आमची सुद्धा वाढली आहे आणि तू जसं म्हणालीस की अंगावर रोमांच आले. आम्ही चित्रपटामध्ये काम करून त्या प्रोसेसचा भाग असून सुद्धा आम्हाला ट्रेलर बघताना असं वाटलं अरे काय भारी काहीतरी बघतोय आपण. सो अशी रिॲक्शन आमची सुद्धा आहे. आणि तू जसं म्हणालीस तसं उत्साह वाढलाय, तर तो उत्साह असा द्विगुणित झालाय. कारण ना 19 जून अशी तारीख जवळ 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 येते आणि त्यात ह्या काही गोष्टी घडत आहेत की टीजर, मग आता ट्रेलर, मग काही दिवसांनी गाणं. त्यामुळे आम्ही असे काय म्हणूया त्याला एक्सायटेड आहोत. आली लग्न भेटिका समीप असं आहे ते. मला तर म्हणजे काल रात्री जेवण करून गेल्यानंतर पोराचा फोन आला मला म्हटलं पुण्यातलं प्रीमियर कधी आहे. तर मी म्हटलं 18 तारखेला आम्हाला यायचं आहे. पोरं कधीच म्हणत नाहीत मला स्वतःहून प्रीमियरला यायचं, हे यायचं स्वतःहून. आणि त्यांना येत ना मी त्याला नाही ह्याचं कॅरेक्टर भयंकर आवडलं तुझं कॅरेक्टर. तो म्हणला बाबा कसला भारी शॉट आहे यार, तो लटकलेला आहे, तो फार कमाल शॉट आहे. मी म्हटलं वा, आपण निम्मी बाजी जिंकलेली आहे याच्यामध्ये. पण तुमच्या सर लुक बद्दल काय वेगळेपणा आहे त्या लुकचा, आणि तो शॉट बघून थोडं भीती वाटते. पण काय होणार आहे ते सगळं चित्रपटात बघायला मिळेल. तुम्हाला काय वाटलं त्या पूर्ण एटायर मध्ये येऊन ती भूमिका करून? काय छान वाटलं रे. म्हणजे वेगवेगळ्या रूपात आपल्या स्वतःला बघणं हे फारच छान असतं आपल्यासाठी. म्हणजे नाहीतर माझ्याकडे तसा तो एक म्हणजे आपल्याकडे कसा राष्ट्रीय पक्षी काय मोर आहे, काय फळ कुठला आंबा आहे, तसं माझं स्वतःसाठीचं म्हणून एक पायजमा आणि बंडी माझा किंवा धोतर आहे हे म्हणजे तर ती पूर्वीच्या ह्याच्यात पूर्वीचं म्हणजे कॅटेगरीच ती होती ना रे. 43 डिग्री आणि धोतर नाही शर्ट कोणाकडे, अरे ह्याच्याकडे घ्या याला, आणि डोक्याला ते बरोबर. तर ह्याच्यामध्ये सगळंच वेगळं आहे ग. ती म्हणजे काय धोतर आहे पण वेगळ्या पद्धतीचं आहे. त्याच्यानंतर बोलायचं वेगळं होतं, लोक वेगळी होती, वेगळ्या पद्धतीने इंटरॅक्ट करायचं होतं त्याच्यामध्ये की जे तशा अर्थाने जर बघायला गेलीस तर ती हा युनिव्हर्सल म्हणतो तर ते नॉन रिअलिस्टिक कॅरेक्टर आहे का काही इतपत प्रश्न पडावा आपल्याला. इतपत त्याच्यामध्ये काही काही गोष्टी होत्या त्या. आणि ते चॅलेंजिंग होतं रे, फारच चॅलेंजिंग होतं ते की एक मनामध्ये काहीतरी विचार केलेला आहे आणि जी प्रत्यक्ष शूटला गेल्यानंतर तो सेट आणि हे सगळं बघितल्यावरती अरे बापरे इथं शूट करायचंय का, कसं दिसणार आहे, काय दिसणार, ही भीती होती मनामध्ये सतत. पण इतकी कामं केलेल्या कलाकारालाही ते सेटवर जाऊन ते वाटणं म्हणजे
ती तेवढी मेहनत आणि तो तेवढा बॅकअप या चित्रपटाच्या निमित्तानं. हो नाही ते आहे काय आहे ना, कितीही कामं केलीस ना तरी पहिलं पिक्चर असल्यासारखंच तुम्ही जोपर्यंत त्याला ट्रीट करत नाही ना तोपर्यंत काही खरं नाही. नाही तर मी 50 फिल्म केल्यात, आता आलं मला असं म्हटलं की त्याच क्षणी आपण घरी गेलेलो असतो. त्यामुळं ती धाकधूक राहतेच. म्हणजे नाटकासाठी विंगेमध्ये उभं राहिल्यानंतर ज्या पद्धतीने ॲड्रेनालिन वाढलेलं असतं ना तुमचं, तसा पहिला क्लॅप ज्यावेळेला पहिल्या शॉटचा क्लॅप ज्यावेळेला येतो ना, तो असिस्टंट डिरेक्टर जितका मनातनं घाबरलेला असतो ना तेवढेच ऍक्टर म्हणून आम्ही घाबरलेलो असतो. कारण अंदाजच नसतो कोणाचाच कोणाला. आमचं पहिलं सिक्वेन्स मला आठवतोय अजून. आम्ही 4-5 जण उभे आहोत, दगड आहे आणि तिथे कासव होतं ते, आणि ती कासव आहेत आणि ते असं मुंडका आतमध्ये घालून बसलेलं होतं कासव. आणि त्यांनी त्याला टिचकी मारल्यानंतर टिचकी असं हे केल्यानंतर त्यांनी अशी मान बाहेर काढून बघितली, सगळ्यांकडे बघितले आणि म्हटलं हे काय होतंय काय होतंय. मग आम्ही सिक्वेन्स करत असतो ना, रिॲक्शन्स आणि काय प्रॅक्टिसेस करत होतो. आणि ऍक्टरची जी काय म्हणतो आपण त्याला मूळ स्वभाव जसा असतो त्या ह्याच्यानी मी रिॲक्ट होत गेलो. हा काहीतरी बोलतोय हे. तर ते प्रीतम आमचा जो डिरेक्टर आहे तर तो जवळ आला माझ्या या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये आणि तो मला म्हटलं तुम्ही रिॲक्ट नका करू, यू आर ऑन रिसिव्हिंग मोड. तुम्ही त्या जे घडताय त्याच्या फक्त रिसिव्हिंग मोडला. तर ते मी एंटायरली आधी 15 दिवस स्क्रिप्ट वाचल्यानंतर जे वर्किंग केलेलं होतं त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट होतं. अरे ते की तू रिसिव्हिंग मोडला असल्यानंतर, रिॲक्टिव्ह मोड आणि रिसिव्हिंग मोड दोन्ही आहेत ना त्याच्यामध्ये. रिॲक्टिव्ह मोडला तुला माहिती असतं हा असं बोलल्यानंतर मी असं रिॲक्ट होणार आहे, ह्याच्यावरती मी असं होणार आहे. मला रिॲक्ट होतं, अच्छा हो का, ऐकतोय का फक्त म्हटल्यानंतर आहे ना ती एंटायर रिव्हर्स प्रोसेस झाली माझ्यासाठी सगळे. आणि आमच्यासाठी ते म्हणजे पाण्यात उभं राहिलेलं होतं, ड्राय आईस टाकलेला होता, येऊन कोणीतरी घाबरवलेलं होतं, अरे याने चटका बसतो बरं का पायाला. हो पूर्ण तुला आठवत संदीप त्याच्या ह्याच्यावर ड्राय आईस असा पूर्ण पसरलेला होता आणि त्याच्यातून अशा वेपर्स येत होत, सगळं धूर येत होत्या. ते एक मनामध्ये आलं पायाला फोड आलेत का काय कोण असतो असं सगळं म्हणजे व्यवस्थित परिस्थिती होती आणि त्याच्यामध्ये काम करत होतो आम्ही सगळे. म्हणजे हे तुमचे सगळे अनुभव सांगताय तुम्ही, तर तेव्हा असं वाटतं की खूपच सगळ्या गोष्टी चॅलेंजिंग असताना तुम्ही ते पार पाडलेलं आहे आणि त्याच्यातून जे काही प्रोडक्ट आहे ते आता ट्रेलरमधनं आम्ही बघतोय, चित्रपटात बघूच. कुशल तुला विचारेन, खरं तर पोस्टर आणि मगाशी आपण म्हटलो की तू असशील, संदीप दादा असेल, प्राजक्त यांच्याकडे बघितलं की मग एखादा कॉमेडी चित्रपट आहे का, किंवा तुम्ही कॉमेडीचं जे काही रूट्स आहेत तिथून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय आणि या कलाकारांना या चित्रपटासाठी विचार होणं त्याबद्दल तुला काय वाटतं? मला आता चला हवा येऊ द्याच्या निमित्ताने अवघा महाराष्ट्र किंवा देशात किंवा देशाबाहेर जिथे जिथे मराठी माणूस आहे ते आम्हाला ओळखतात की हे विनोदी कामं खूप छान करतात पोरं. पण 10 मिनिटाचं स्किटसाठी एखादं कॅरेक्टर उभं करणं आणि 2-2.5 तासाच्या सिनेमासाठी कॅरेक्टर उभं करणं ह्याच्यात जमीन आणि आसमान एवढा फरक आहे ना. ते पात्र तुम्हाला बिलिव्हेबल करावं लागतं, जिवंत करावं लागतं, रादर ते जगावं लागतं. अशा पद्धतीच्या भूमिका आम्ही करू शकू की नाही हा प्रश्न बऱ्याचदा डिरेक्टर्सच्या मनात येतो यायचा. ह्याच्यावरती अपवाद म्हणजे विजू माने सर, कारण ते माझे खूप चांगले मित्र आहेत. सो त्यांना माझी ताकद माहिती होती. त्यांनी मला बऱ्याचदा अशा संध्या दिल्या. बाहेर जे दिग्दर्शक आहेत अदरवाईज त्याच्यामध्ये प्रीतम पाटील हा एक असा दिग्दर्शक आहे की ज्याने एवढा मोठा विश्वास माझ्यावरती ठेवला. यापूर्वी समीर पाटीलने हा विश्वास ठेवला होता, समीर आशा पाटीलने, जो आमचा सुपर डुपर सिनेमा आहे जो 50 दिवसापेक्षा जास्त थिएटरमध्ये चालला आणि मला खात्री आहे की आता घबाडकुंड जो 19 तारखेला येतोय तो 100 दिवस क्रॉस करेल सर. तर आमचा असा विचार होणं आता होऊ लागलाय आणि ह्या सिनेमानंतर हा कायम होईल याची मला खात्री वाटते. संदीपा तुला काय वाटतं? तू तर वेगवेगळ्या शेड्स केलेल्या आहेत, विनोदी हे असताना तो पाया असतानाही चित्रपटांमध्ये ते हे केलेलं आहे. पण हे चित्र बघताना काय वाटतं जेव्हा विनोदी कलाकारांनाही त्या पद्धतीच्या भूमिकांसाठी विचारलं जाय? आता तर ते चित्रपटांच्या बाबतीत ते चित्र बदललेलंच आहे. हो नाही, मला असं वाटतं की ते प्रेक्षकांच्या दृष्टीनं आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आमचं काम जे पोहोचलेलं आहे ते विनोदी भूमिका जास्त पोहोचलेले. पण मेकर्स जेव्हा बघतात आमच्याकडे तेव्हा त्यांना लक्षात येतं की कुठल्या तरी विनोदी सिनेमामध्ये एक त्यांनी असा काही सीन केलेला आहे किंवा अशी काही रिॲक्शन दिलेली आहे. त्यामुळे दिग्दर्शकासाठी तो ॲक्टर म्हणूनच बघत असतो. म्हणजे मी वेगवेगळ्या डिरेक्टरकडे काम केलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या फिल्म केलेल्या आहेत. म्हणजे ह्याच्या आधी मी फार
उत्तम चित्रपट वेगळ्या आहे त्यांनी उभारला होता सुजय डहाकेने, श्यामची आई, श्यामची आई. जो ब्लॅक अँड व्हाईटचा डिसिजन त्यांनी घेतला होता. तर त्या प्रोसेसमध्ये सुद्धा मी खूप इन्व्हॉल्व झालो होतो, कारण मला ना त्या डिरेक्टरची प्रोसेस बघायची होती की ब्लॅक अँड व्हाईट का, आणि मुळात आजच्या कलरफुल युगामध्ये रंग आपण सगळीकडे बघतो तर आपल्याला रंगच दिसतात, बरोबर आहे. तशामध्ये तुझं कलर पॅलेट इतकं सीमित होतं की तुला फक्त व्हाईट, ब्लॅक आणि ग्रे या 3 शेडमध्येच खेळायचं आहे, आणि त्यातले छोटे 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 चेंजेस, फक्त त्यातले थोडे बदल, व्हाईटमधला जास्त शुभ्र पांढरा, कमी असा अशा ह्याच्यामध्ये खेळायचं. तर ते मला माझ्या दृष्टीनं खूप अवघड होतं, आणि इन फ्रंट ऑफ कॅमेरा हे सगळं डिझाईन करायचं. सो मी त्या डिरेक्टरची सुद्धा प्रोसेस बघितलेली आहे. सो मला असं वाटतं की प्रत्येक डिरेक्टरची पद्धत वेगळी आहे. प्रीतम हा त्याला जरी हॉरर जॉनर फार आवडत नसेल किंवा तो त्यातला खूप बघितलं नाही आहे त्यांनी हॉरर थ्रिलर, पण तरीही त्याची डिरेक्टर म्हणून त्या ह्याच्यावर पकड आहे, हॉरर आणि थ्रिलर जो जॉनर आहे त्याच्यावर. आणि नटाला वेगवेगळ्या जेव्हा शैलीतली कामं येतात ना तेव्हा मजा येते काम करायला. म्हणजे हा जॉनर झाला, मग दुसरा कुठला तरी वेगळ्या विनोदी असेल, परत कुठला तरी खूप सिरियस फिल्म असेल किंवा काहीतरी सोशल मेसेज देणारी फिल्म असेल, तर प्रत्येक नटाला वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमे वाट्याला यावे. आणि हे तुझी भूमिका आम्ही बघतोय ट्रेलर मधनं, खूप इंटरेस्टिंग वाटतंय ते सगळं. अर्थात तुम्ही फार काही गोष्टी रिव्हील करत नाहीये भूमिकांबद्दल, पण ते कसं ही भूमिका जी आहे ती एका प्रामाणिक माणसाचं प्रतिनिधित्व करणारी भूमिका आहे, की जो नाकासमोर चाललेला आहे आणि ज्याला ग्रीड नाहीये, कष्टची हाव नाहीये, पण त्याच्या आजूबाजूची परिस्थिती जी आहे, म्हणजे घरातली सुद्धा आणि आजूबाजूची परिस्थिती सुद्धा, ती इतकी ग्रीडी आहे की त्याला भाग पाडलं जातं. तर मला असं वाटतं की आज समाजामध्ये सुद्धा अनेक घटना अशा घडतात की जशी एक छोटी गोष्ट आहे ना की आई म्हणजे मुलगा चोरी करतो, ती काहीतरी गोष्ट आहे की आईनी सुरुवातीला त्या चोऱ्या लपवल्या म्हणून तो मोठा चोर झाला, असं जे आहे ना. तसंच त्या दिल्याचं जे कॅरेक्टर आहे ना की आजूबाजूला इतकं त्याला टॉर्चर केलं जाते, पीप केलं जाते की नाही तू हे कर, तू हे कर, आणि त्या प्रेशरपोटी तो स्वतःचा प्रामाणिकपणा बाजूला सोडून फॅमिलीसाठी, समाजासाठी तो त्या कुंडामध्ये उतरतो. आणि पुढे काय होतं ते 19 जूनला. वा सर, म्हणजे सगळ्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत एक सुपर हिरो इमेज जी असते ना ती मला वाटतं पडद्यावर झाली, आणि तुम्हाला बघितलं की असं वाटतं अरे काहीतरी होणार आहे, काहीतरी मजा असेल, ॲक्शन असेल, धमाका असेल, ते ट्रेलरमध्येही जाणवलं. तुम्हाला काय काय फीडबॅक्स मिळाले? मला खूप पॉझिटिव्ह फीडबॅक्स मिळाले. इनफॅक्ट मला एक फीडबॅक तर खूप महत्त्वाचा मिळाला. जो टीजर मी सेंड केला होता, एकानं पाठवला होता, ते म्हणाले की दिस मूवी शुड गो फॉर कान्स. कारण त्या तिकडे हा जो विषय आहे हा थोडासा इंडियन ट्रॅडिशनलला घेऊन आहे, रिच्युअल्स आहेत या इथे वगैरे. सो आणि खूप डिग्निफाय पर्सननी मला सांगितलेलं. सो त्याच्यामुळे अजून एक आपला कॉन्फिडन्स वाढतो आपल्या प्रोजेक्टबद्दल. आणि जेव्हा आता मी आणि संदीपनी आम्ही शेजारीच बसलो होतो, ट्रेलर बघितल्यावर आम्हीच खुश झालो की अरे कुछ तो अच्छा हुआ है. कारण आम्ही त्या प्रोसेसमधनं जातो, आम्ही त्याचे इनपुट्स आउटपुट्स सतत बघत असतो की काय येणार आहे, लाईक पोस्टर काय येणार आहे, हे सगळं अगोदर आलेलं असतं. पण जेव्हा ट्रेलरच्या बाबतीत मी प्रीतमला म्हटलं की प्रीतम मला ट्रेलर पाठवतो, मला नाही दादा, तर त्या दिवशीच बघ काय कसा असेल ते. आणि जेव्हा मी टीजर अगोदर बघितला होता, सो मला अजून ती आयडिया तेवढी येत नव्हती. काल ट्रेलर बघितल्यावर म्हटलं हा यार सगळ्यांचं मिळून जे काही भेळ जी आहे ना ती जबरदस्त झाली. सो खूप चांगली आशा ठेवून आहे की लोकांना हे आवडणार. पण कधी कधी असतं ना कलाकारांचे की एक प्लस पॉईंट असतात तुझ्या बाबतीत, की कसं एक फिजिक आहे, ती मुवमेंट करू शकतो, ती ऍक्शन, मला वाटतं सगळे प्लस पॉईंट देवाचे याच्यात वापरण्यात आले, ती जाणवते आम्हाला. प्रेरणा, तुला माहिती आहे जेव्हा पहिल्यांदा जय मल्हार हू घातली होती तेव्हा मी श्री खंडेरांच्या स्वरूप साकारण्यासाठी माझं कास्टिंग नव्हतं. एक असं गोंडस चेहरा असेल किंवा काय म्हणतात त्याला, असं जो जास्त रोमॅन्टिक असू शकेल असा चेहरा जो असेल ना, तर तशा आर्टिस्टचा विचार केला जात होता. पण माझ्यासाठी महेश सर, त्याच्यानंतर माझा अजून एक मित्र अमोल, तर ते भांडले त्या तिकडे, नाही असू दे. आणि नंतर ते झालं, ते लक्षात आलं की जो हिरो असायला पाहिजे ना तो रांगडा असायला पाहिजे. मराठी मातीतला हिरो असेल तर तो रांगडा असायला पाहिजे. आज आपण बॉलिवूड किंवा हॉलिवूडमध्ये बघतो आणि आता टॉलिवूडमध्ये सुरुवात झालेली आहे. जे हिरोइझम आहे ना ते हिरोइझम पहिले मसलकडे जातं. म्हणून तर ज्युनियर NTRचे आता काही फोटोज एवढे व्हायरल झाले की त्यांनी जस्ट फक्त बॅकचा
मस्क्युलर बॅकचा फोटो टाकला होता किंवा इव्हन आता पेदी येतोय रामचरणचा, सो त्यांनी स्ट्रक्चर त्याचं जे काय ते इव्हन जॉन इब्राहिम काय, आमिर खाननी इव्हन दंगलमध्ये स्वतःचं ट्रान्सफॉर्मेशन जे केलं ते सुद्धा इट वॉज अमेझिंग. सो त्यामुळे कुठेतरी मसल ह्याला आहे व्हॅल्यू. सो अगोदरपासून व्यायाम असल्यामुळे ते मसलचं स्ट्रक्चर अंगावर होतं. मध्ये एक वेळ अशी होती की मला कोणीच बोलवत नव्हतं, म्हणजे देवयानीच्या अगदी अगोदर कोणीच बोलवत नव्हतं की नाही. ऑडिशनला गेलो की अरे ऑडिशन चांगली आहे पण ते जो बॉडी आहे ना त्या बॉडी त्यामुळे नाही. म्हटलं अरे कॉमन पर्सनला बॉडी नसते का बिल्ड. मग मी व्यायाम सोडणार सुद्धा असतो की बाबा व्यायाम जाऊ दे, आपण एक कॉमन पर्सन म्हणजे आपल्याला कामं मिळते. पण म्हटलं कधीतरी ह्या गोष्टीला ना किंमत येईल. मग ते जय मल्हारपासून सुरुवात झाली आणि आता खंगरी कॅरेक्टरपर्यंत. कारण मधले सुद्धा जे प्रोजेक्ट झाले तर त्या प्रोजेक्टची सुद्धा रिक्वायरमेंट त्यांना हीच होती की वी वॉन्ट अ परफॉर्मर हु इज हॅव्हिंग गुड स्ट्रक्चर. सो माझे तू प्रोजेक्ट्स बघ त्याच्यामध्ये माझी इमेज जी आहे ना ती बाय ग्रेस ऑफ गॉड लार्जर दॅन द लाईफच इमेज आहे. सो सेम खंगरी सुद्धा जो आहे ना तो हट्टाकट्टा आहे. तो जे रोफर काहीचे बघितलेला आहे वगैरे तो ऍक्च्युली ते फार कमी शॉट्स आहेत पण तरी सुद्धा तो त्याच्यामध्ये इफेक्टिव्ह दिसतो. सो ही बाजू म्हणजे ही जमेची बाजू प्रीतमची आहे की प्रत्येक शॉट त्याचा कसा इफेक्टिव्ह होईल. सो त्यांनी मला सांगतानाच हे सांगितलं की खंगरी जे असणार आहे, खंगरी म्हणजे हिमालयातील एक पर्वत ज्याला अजून कोणी टच केलेलं नाहीये, ज्याच्यावर कोणाचा पदस्पर्श नाहीये. सो ते कॅरेक्टर असं की ते हट्टाकट्टा आहे आणि ॲक्शन्स काही आहेत त्याच्यामध्ये. सो ॲक्शन म्हटलं की तो म्हणजे माझी आवडती गोष्ट. मी माझे स्टंट स्वतःच करत आलेलो आहे आणि त्यामुळे जे काही इथे नॉमिनल जे स्टंट होते ते सुद्धा मी माझे केले. इव्हन खूप असं कुठलं खूप चॅलेंजिंग आणि असा डिफिकल्ट होता आणि तेव्हा वाटलं की हे करू शकतोय का आपण ह्याच्यासाठी? करू शकतो का याच्यापेक्षा ते करणं कठीण आहे हे मात्र माहित होतं. कारण मी कधीच कुठल्या स्टंटला मी करू शकतो का क्वेश्चन मार्क ठेवतच नाही. एकदा एक 1% जे तो क्वेश्चन मार्क आला ना तरी तुम्ही परफॉर्म करत नाही. जो रोपचा आहे ना तो आम्ही पूर्ण म्हणजे जो आमचा फ्लोअर होता ना त्याच्या टॉप पर्यंत तो होता. ऑलमोस्ट किती असेल 40 फूट असेल तो कदाचित. टॉप म्हणजे मला वाटतं 60 फूट आहे टॉप. कारण 30 फुटाची विहीरच होती ना. त्याच्यावरती. सो त्यावरती तो हे बांधला होता ते तिथपर्यंत जायचं आणि मग ते शॉट्स घेतले होते. सो तो एक हार्ड वाटत होतं तसं पण ते झालं. आणि दुसरा जो आहे ना प्रेरणा तो सॉलिड कठीण होता. जानेवारीचा महिना, थंडी म्हणजे टेम्परेचर पुण्याला जवळपास 16, 17, 18 त्याच्यामध्ये. आणि त्या टेम्परेचरमध्ये मी, संदीप, ती छोटी मुलगी प्रीतम, ज्या अजून एक ज्या रंगी कॅरेक्टर करतात त्या स्मिताजी, आम्ही सगळे एका स्विमिंग पूलच्या पाण्यामध्ये शूट करत होतो. बरं अंडर वॉटर ते होतं म्हणजे पाणी एवढं वगैरे नाही, पूर्ण डोकं खाली जाईपर्यंत. अंडर वॉटर कॅमेरा जो असतो तो सुद्धा खूप कॉस्टली असतो. तो कॅमेरा होता अंडर वॉटर कॅमेरा जो स्वतः प्रीतम हँडल करत होता. म्हणजे तो डिरेक्टर असा नाही किंवा मॉनिटरवर तिकडे बसलाय आणि तुम्ही करा शूट मी सांगतो नाही. तो सुद्धा कुडकुडत आम्हाला आमच्या बरोबर त्या तिकडे तेवढा वर पाण्यामध्ये होता. बरं मी किंवा संदीप आमचा एकेकाचा शॉट झाला तर आम्ही वरती यायचो, काहीतरी अंग पुसून आम्ही अंगावर घ्यायचो. पण प्रीतम तेवढा वेळ त्या तिकडे पाण्यामध्ये होता आणि संदीपला तर आमच्या त्या छोट्या आरोहीला घेऊन घ्यायचं होतं वगैरे. सो ते खूप खूप वेगळ्या लेवलचं होतं सगळं. ते खूप चॅलेंजिंग वाटलं. तुम्ही जे सांगताय ना माझी खरंच उत्सुकता वाढली चित्रपट बघण्यासाठी. संदीपदा पण ना देवाचा त्या बाबतीतला अनुभव खूप असल्यामुळे ना त्याचा सिनेमाला फायदा झाला, आम्हालाही फायदा झाला. म्हणजे जेव्हा हार्नेस लावला जातो आणि काही तुम्हाला शॉट्स द्यायचेत म्हणजे फाईट सिक्वेन्स असेल किंवा उडून तुम्ही पडताय तर तेव्हा मी त्या प्रकारचं काम खूप कमी केलेलं आहे. तेव्हा टेक्निक किंवा समोरच्याला सांगणं की हे असं कर. आता आमच्या दोघांचा जो फाईट सिक्वेन्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा देवानी एक काय असतं ना की असं करूया, हे असं करूया. सो त्याच्यामुळे त्याची खूप मदत झाली. नाहीतर कधी कधी काय होतं की तुम्ही एकदम जोशमध्ये येऊन हा मी देतो शॉट आणि तुम्हाला इंजुरी होऊ शकते. आणि हार्नेस लावल्यानंतर तुम्हाला जर इंजुरी झाली तर ती रिकवर होणं मग बाकी सगळंच थांबतं ना, तुमचं शूटिंगच थांबतं. तर अशा बाबतीमध्ये त्याचा अनुभव खूप असल्यामुळे मजा आली. गिव्ह अँड टेक. पण त्याच्यात ऑफकोर्स आपण एकमेकाचं कौतुक असतं नाही, नाही. पण संदीपचं हे सांगतोय की मग संदीप मला बिंदास तू कर हे तर कर. माझं कसं आहे की मला ना माझी काळजी असते पण मला समोरच्याची जास्त काळजी असते. सो मी टेक्निकली घेत असायचो की समजा मला पंच द्यायचा आहे तर तो कुठल्या अँगलनी तो पंच खरा वाटेल पण त्याला टच पण होतं का म्हणे. सो हे जे स्कूलिंग आहे माझं ते रमजान बुलूट माहिती आहे तुम्हाला.
हॉलिवूड. सो ते जे इथे जेव्हा तानाजीसाठी आले ना तर त्यांच्याकडनं माझं स्कूलिंग चांगलं झालं. सो तेच टेक्निक्स प्रत्येक ठिकाणी वापरले जातात, फक्त ॲडव्हान्स असतात. लाईक संदीपचं असं की ते पाण्यामध्ये तिकडे सुद्धा जे काही खूप अतिस्वच्छ पाणी जे होतं, खूप एवढं स्वच्छ पाणी होतं त्या तिकडे की प्रत्येकाचे चरणकमल त्याच्यामध्ये होते. एवढं स्वच्छ पाणी होतं की सगळीकडचे धुलीकण त्या तिकडे होते. एवढं स्वच्छ पाणी होतं की सगळीकडची जे बोलतात ना राख वगैरे ते सगळं त्याच्यामध्ये होतं. सो बिचार त्या पाण्यामध्ये आम्ही दोघं फाईट करत होतो आणि बिचार संदीप त्याच्यामध्ये तो हा विचार मग त्यांनी तो विसरलाच होता किंवा मी एक संदीप पाठक आहे किंवा मी असं नाही. त्यांनी सगळं त्याचं बाजू केलं, फक्त मला त्याकडे एक आर्टिस्ट दिसत होता, एक परफॉर्मर दिसत होता. सो संदीपचं कौतुक आहे. ते जे काय केलं ते मी आता रिव्हील करणार नाही, ते तुम्हाला 19 जूनला फक्त आणि फक्त थिएटरमध्ये बघायचंय, गवाडकुंडमध्ये. पण मला फार आनंद झाला शशांकचा मुलगा जेव्हा म्हणाला, असं भारी वाटतं ना, कारण आपण त्या प्रोसेसमध्ये असतो ना. आपल्याला आपण सिनेमा आपल्याला ना ट्रेलर बघताना शॉट आठवत नाही, तेव्हा काय झालं होतं, अरे तेव्हा काय बघ हा पहिला शॉट, असं काहीतरी आठवतं ना. पण ह्याच्या मुलाला वाटणं ट्रेलर बघून की हा या प्रीमियरला आम्ही येणार आणि देवाचा तो शॉट, जो रोपवरचा शॉट आहे, तो भारीच. म्हणजे ना त्याच्यामुळे काय होतं, सगळ्या प्रकारचा ऑडियन्स तुम्ही टॅप करताय. तो शॉट बघून जर जेनझींना वाटत असेल अरे ही फिल्म आपण बघितली पाहिजे, तर ह्याच्यासारखी आनंदाची गोष्ट. पण हे झालं तर ऍक्शन वगैरे किंवा थ्रिल वगैरे. पण जसं गबाडकुंड ऍक्शन आहे, थ्रिल आहे, हॉरर आहे, कॉमेडी आहे, सिच्युएशन कॉमेडी जी काही कुशलकडनं झाली आहे ना, आम्ही स्वतः. आणि हे दोघं आहेत ना, इव्हन हे खूप परफॉर्मर आहेत ग. ते ऑन द स्पॉट त्यांचं जे इम्प्रोव्हायझेशन आहे ना, लिटरली हॅवॉक आहे ते दोघंही. एवढं हसायला यायचं. म्हणजे आपण आपला आर्टिस्ट वगैरे सगळं बाजूला राहतं, आपण ऑडियन्स म्हणून त्याच्याकडे बघत असतो. सो ह्या सगळ्या पैलूंबरोबर ना प्रेरणा त्याच्यामध्ये अजून एक खूप चांगलं असं आहे, ते म्हणजे इमोशन्स आहेत. सो मी नेहमी सांगतो आणि परत एकदा सांगतो, अभिमानाने सांगतो हां, की एक त्याच्यामध्ये एक जो शॉट आहे, जे संदीपचे जे मॅनरिझम्स आहेत ते मॅनरिझम्स तुम्ही बघा. तुम्ही नक्की मग तुम्हाला रडायलाच येईल ते मॅनरिझम्स बघितल्यावर. आणि मी एवढं सांगतो की मी वयाच्या 80 वर्षापर्यंत सुद्धा मला तसे मॅनरिझम्स येऊ शकत नाही. मस्त मस्त, तो एकदम मस्त शॉट होता. नाही हे काही बोलणार नाही संदीप. काही मी सांगायचं नाही म्हणजे मला आपण. तुम्हाला एवढं आवर्जून सांगावं असं वाटतं हे की काय कसा शॉट, काय मॅनरिझम्स मी सगळं करून दाखवू शकतो. ऑफकोर्स मी फक्त ते म्हणतात ना की किती केलं तरी कहा राजा भोज कहा गंगू तेली, तसं होईल ते. पण तो शॉट तुम्ही स्वतः बघा थिएटरमध्ये 19 जूनला गवाडकुंडमध्ये. मला देवाची ही गोष्ट आवडते, तो असं खूप अप्रिशिएट करतो सगळ्या गोष्टी. आमच्या सेटवर सगळ्यात चांगली गोष्ट ती आहे की काय नाही, सगळे ॲट इज म्हणतो ना आपण, सगळे आहेत तसे शांत, उगाच मजा. असं नाही की अरे हे गॉसिप तो गॉसिप, मग हे तिकडे जे आहे ते गप्पा धमाल. अगोदरपासून कनेक्टेड आहे. मी आणि संदीपनी तर एक फोटो आम्ही शेअर केला होता. त्या फोटोचा आता मल्टिपल फोटोज होऊन आता मूवी क्रिएट होते एका अवॉर्ड फंक्शनला. मी आणि शशांक सर तर आम्ही ज्या प्लॅटफॉर्मवर जातो तो प्लॅटफॉर्म ब्लॉकबस्टर होतो. तानाजी दानसिंग वॉरियर, त्यांचे मामाश्री ते. आणि कुशल तर आहे, कुशल माझा, आम्ही एकाच प्लॅटफॉर्मवर अगोदर होतो. विजय मल्हार मी करत होतो आणि तेव्हा कुशल चला उद्या करत होतो. आणि त्यांची ती वर्सॅटिलिटी बघून आम्ही हैराण व्हायचो. आता तोच विषय आमचा होता की एवढे त्यांनी कॅरेक्टर्स केले, ते करून सुद्धा आता एवढं सेन्सिबल कॅरेक्टर त्याने सुपर डुपर मध्ये केलंय. तू सुपर डुपर आहेस बाबा. विचार तुला विचारेन मी, कारण विविध ऍक्शन बद्दल सांगितलं आम्ही. तो टीजर मध्ये तुझा पण सीन बघितला ना, तेव्हा असं झालं हा कुशल आहे. आणि कुशलला कोणीतरी अशाही याच्यात इमॅजिन करू शकतो. तुला ते करत असताना, स्क्रिप्ट वाचताना काय वाटत होतं की याही गोष्टी मी करू शकतोय का, काय काय वाटत होतं त्यावेळेस? स्क्रिप्ट वाचल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की माझ्या वाट्याला जी भूमिका आली आहे ना, ती खूप जबरदस्त भूमिका आहे. आणि कुठल्याही ॲक्टरची भूक भागावी अशी ती भूमिका आहे. की प्रत्येक कॅरेक्टरला, म्हणजे सिनेमामध्ये कसं होतं की एक कॅरेक्टर असतं ते असं वागतं, किंवा म्हणजे तो पोलीस आहे तर तो स्ट्रिक्ट वागतो, किंवा तो गुंड आहे तर तो धतिक वागतो, तो चोर आहे तर लपून वागतो, असं एक छटा असते ना. ह्या कॅरेक्टरला ना खूप वेगवेगळ्या छटा आहेत. तो परिस्थितीनुसार बदलत राहतो. हा सरडा आहे, तो रंग बदलतच राहतो. त्याचा जिथे स्वार्थ आहे ना, तिथे तो त्याप्रमाणे वागतो. तर
काय काय म्हणून इथे शर्ट्स बदलत राहतात. आज जे इंटरव्ह्यूज आहेत तर मी सातत्याने शर्ट बदलतो आणि हे दोघं शर्ट बदलत नाही आहेत. रादर मी आणि शशांक सर सातत्याने कपडे बदलतो त्याच्यावर. चालू आहे तुमचं. तर अशी ती भूमिका आहे. ह्याच्यामध्ये मला विनोद निर्मिती होते, याच्यामध्ये तुम्हाला भीती वाटते. या सिनेमामध्ये माझ्या कॅरेक्टरमुळे माझं कॅरेक्टर जे आहे ते तुम्हाला बिभत्स पण वाटतं. म्हणजे एका पॉईंटला तो रुद्र अवतार पण घेतो. तो परिस्थितीनुसार वागतो. यार खूप जबरदस्त कॅरेक्टर माझ्या नशिबात आलंय. पण कुशा, तू अजून एक गोष्ट सांगितली नाहीस. बस जे ASPP कॅरेक्टर आहे ना, ते बघून, कुशाला बघून ना, एका अशा सर्टनला त्याची कीव सुद्धा येते, कणव येते आपल्याला. कीव हा एकदम असं चीप वर्ड वाटतो मला, पण कणव येते. अरे नाही रे, याच्या बाबतीत असं नको व्हायला, असं सुद्धा तो सुद्धा त्याने एवढं छान याने गेलं ना, ते सेंटिमेंट्स त्याला मस्त मिळणार आहेत नक्की, 100%. पण ही जी काही फ्रेम आहे ती मी मनात साठवून ठेवणार आहे, कारण प्रत्येक ह्याच्यामध्ये असे गाजवलेले जे काही कलाकार आहात तुम्ही सगळे एका फ्रेम मध्ये मी मुलाखत करते, माझ्यासाठी खूप छान क्षण आहे. कुशल, तू मगाशी म्हणत होता तुला खूप छान छान प्रतिक्रिया मिळतात. एक खास फोन देखील आलाय तुला या चित्रपटाचा ट्रेलर बघून. तो फोन कुणाचा आणि काय रिॲक्शन? एक तर टीजर नंतर अंकुश दादाचा ह्याला फोन आला, मेसेज आला की जबरदस्त आहे, बेस्ट आहे, बेस्ट असं मेसेज आहे मला. आणि विजू मानेंनी ॲप्रिशिएट केलं. आणि सगळ्यात खास म्हणजे आज असं झालं की मला आणि संदीपला भरत जाधवांचा फोन आला. सो भरत दादाने फोन करून ॲप्रिशिएट केलं की अरे काय वेगळीच फिल्म वाटते, म्हणजे मराठीत अशा पद्धतीचं कलर दिसलेला नाही आहे, अशी शेड आलेली नाही, हा रॉनेस आलेला नाही आहे, त्यामुळे हा सिनेमा खूप वेगळा वाटतोय आणि माझ्याकडनं खूप शुभेच्छा सगळ्यांना संपूर्ण युनिटला. माझ्यासाठी हा फोन ना इतका स्पेशल आहे. मी अगदी सांगतो तुला खरं की मी नाटकांमधनं, आम्ही सगळेच नाटकांमधनं काम करत पुढे आलो. मी नाटकांमध्ये काम करत होतो जेव्हा ते नाटक बघायला भरत सर आले होते. भरत सरांनी माझं नाटक बघितलं आणि मला सिरियलसाठी बोलवलं. ती सिरियल म्हणजे हसा चकट फू. ओके, तिथे आपण एकत्र काम केलं. हसा चकट फूमध्ये माझं काम केदार सरांनी बघितलं, त्यांनी जत्रा सिनेमात मला घेतलं. मग तिथून मला कधीच कामाची आजपर्यंत कमी नाही पडली. तिथूनचा माझा प्रवास जो सुरू झाला तो आजपर्यंत चालूच आहे. भरतदादाने खूप प्रेम केलं माझ्यावरती कायम. तर तो एक फोन होता भरतदादाचा जिथून मला नाटकामधनं मी सिरियलला आलो आणि माझ्या आयुष्याचं सोनं झालं. तो एक फोन आहे आणि आजचा एक फोन आहे. मला खात्री आहे याच्या पुढे आयुष्याचं सोनंच होईल माझ्या. वा, किती छान. म्हणजे खरं तर ही खूप तुझ्यासाठी खूप महत्वाचा क्षण असेल. किती भारी आहे बघ ना यार. सुपर. पण माझ्याकडे आणखीन काही वेगळे प्रश्न आहेत, कारण तुम्ही भूमिकांबद्दल आणि याबद्दल बोलतातच आहात. ट्रेलरच्या माध्यमातून हा चित्रपट पोहोचतोय. वेगळे काही प्रश्न आहेत, तर मला सर तुमच्यापासून सुरू करते. एका दिवसासाठी तुम्हाला कोणत्या कलाकाराचं आयुष्य जगता आलं तर तो कोणता कलाकार असेल? नाही रे, अवघड आहे. असं कसं सांगणार? खूपच अवघड आहे. असं कसं सांगणार कोणासारखं जगताय? कारण त्यांच्या व्यथा सगळ्यांना नाही सांगता येणार. गुशल, तुला? नाही, खरंच नाही सांगता येणार. मी एक इंटरव्ह्यू पाहिला होता लताताईंचा, लता मंगेशकरांचा, की त्या असं म्हणाल्या होत्या की त्यांना विचारलं होतं की पुढचा जन्म तुम्हाला लता मंगेशकर म्हणून चालेल का? तर त्या म्हणाल्या नाही, मला सामान्य आयुष्य हवंय, मला पुढचा जन्म लता मंगेशकर म्हणून नाही जगायचं. मला असं वाटतं ना, प्रत्येक कलाकाराला त्याच्या व्यथा असतात आणि त्या भयंकर असतात. त्या समोर येत नाहीत बऱ्याचदा, ते समोर मांडत नाहीत. पण विनोदाला कायम दुःखाची झालर असते म्हणतात नाही का? तर मला वाटतं की प्रत्येक कलाकाराला त्याचं दुःख असतं. जेव्हा आपण त्याच्यात डोकावतो ते चित्र जास्तीत जास्त भयंकर वाटतं. तर कसं काय आपण ते आयुष्य जगायचं, म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर खरंच खूप कठीण आहे, खूप कठीण आहे. बघूयात संदीप दा, तुला काय वाटतं? त्यातल्या त्यात म्हणजे उत्तर देणं फारच कठीण आहे. पण तरी मला फार आवडलेलं आयुष्य किंवा जे मला आवडतात त्यांचं जगणं विचार म्हणून मला निळूभाऊ खूप आवडतात. म्हणजे त्यांनी केलेल्या भूमिका, त्यांचा असलेला अभ्यास, वाचन आणि
समाजाप्रती असलेली जागरूकता, बांधिलकी. मला असं वाटतं की एक दिवस असं जर मिळालं तर त्यांच्यासारखं आयुष्य जगायला आवडेल, जे त्यांनी समाजासाठी काम केलं. मला मला एक गोष्ट याच्यावर सांगायची आहे. संदीपचा एक फोटो आलाय आणि त्यात तो सेम निळू भाऊंसारखा दिसतो, सेम. मग मी रिक्वेस्ट करेन संदीप, प्लीज तू प्रेरणाला तो फोटो दे आणि प्लीज प्रेक्षकांना हा फोटो नक्की बघा तुम्ही, तू टाकशील. तो सेम निळू फुलेंसारखा दिसतो. एक असते का? हा बरोबर. सर, सेम सर, सेम. हा फोटो बघितलाय. एकदा आम्हाला प्रेक्षकांना दाखव संदीप. सरांना आहे ना, प्लीज प्रेक्षकांना दाखव. प्रेरणा, तुला हा पाठवतो, प्लीज तू इन्सर्ट करशील. येस. मी प्रेरणाला पाठवतो. कमाल. हा आहे ना. देवा, तुला माझी सोडून कुणाची भूमिका जगायला आवडेल? झालं, याने तर एकदम फियास्कोस करून टाकला. उलट मी तर कुशलच बोलणार होतो आणि नेमका. आम्ही उत्सुक आहोत तुझ्या उत्तरासाठी देवा. पण मला एक सांग की कलाकार का त्यांनी केलेल्या एखाद्या कलाकृतीबद्दल काहीही सांगू, कलाकृतीही सांगू शकतोस किंवा कलाकाराचं आयुष्य मला, किंवा कुठला कलाकार तू आयडल मानतोस त्या कलाकार. कलाकार नाही, पण ते जे काही स्वरूप आहे ते मी त्याला खूप आयडल मानतो. मला एकदा एक फोन आला होता की आपण असं प्रोजेक्ट करतोय ज्याच्यामध्ये तुम्ही राजा साकारताय, छत्रपती शिवाजीराजे. तर मी त्यांना प्रांजळपणे सांगितलं की नाही, मी राजे शिवाजी मी नाही साकारू शकत, कारण छत्रपती शिवाजीराजे खूप बॅलन्स्ड होते आणि मी तेवढा तसं बॅलन्स नाही आहे. इन द सेन्स ते तेवढेच सौम्य होते. पण मी त्यांना सांगितलं की मला तुम्ही त्यांचं समजा सुपुत्र त्याने धाकलधनी तुम्ही मला साकारायला लावलं, म्हणजे आमचे शंभूराजे छत्रपती संभाजीराजे, तर मी ते नक्की करीन, कारण माझं ते ड्रीम होतं. आणि कसं आहे, आता छावा चित्रपटाला म्हणून नाही, ही खूप आधीची गोष्ट आहे. सी, माझा चेहरा किंवा माझं जे आहे ना ते रौद्र आहे, सौम्य नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे सौम्य तिकडे जातात, म्हणजे बॅलन्स्ड असे आहे. पण आमचं धाकलं धनी आहे ना ते रौद्रावतार आहे. सो ते मी दाखवू शकतो, म्हणून मला ना ते खूप म्हणजे करायची खूप इच्छा होती. आता माहित नाही येईल की नाही काही सगळं ते, पण एवढं सांगतो की ती इच्छा आहे तुला. हो, अगदी अगदी. म्हणजे कुठेतरी मला माहित नाही, पण मी छत्रपती संभाजीराजे त्या ह्याच्यामध्ये साकारणार. मी मध्ये आता एक मालिका करत होतो, उदयगांबे. सो त्याच्यामध्ये जमदग्नी साकारत होतो आणि जमदग्नी त्यांना बरेच घाव सहन करायला लागतात. सो पूर्ण रक्ताने मी हे होतो आणि त्याच्यात साखरदंड पडले होते. मी सहज म्हणून ते घेतले आणि काही फोटोज निघाले आणि ते फोटोज पोस्ट केले. तर मी ॲज अ जमदग्नी म्हणूनच पोस्ट केले मी ते फोटो. दाढी होती, त्या जटा होत्या आणि सगळ्यांनी त्या तिकडे जय शंभूराजे जय शिवराय लिहायला सुरुवात केली. सो त्यामुळे एक वेगळीच म्हणजे की पटकन आठवलं की आपल्या मनात ही इच्छा आहे आणि वरी होती कधीतरी, अजून सुद्धा आहे. आय होप राजा नकायची, करायला मिळेल. राजा नकायची. पण एवढं आहे की मला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा साकारायला मिळाला ना, बस भरून पावलं. सुपर. बरं, सोशल मीडियावर अनेकदा कलाकारांबद्दल बोललं जातं, पण तुमच्याबद्दल काही मजेशीर अफवा तुम्ही ऐकली किंवा बघितली एखादी पोस्ट आणि तुम्हाला वाटलं हे काय आहे, असं कोणतं आहे? तुला काय? मला फार अगोदर अशा कमेंट्स यायच्या की मी स्टिरॉइड्स घेतोय, माझं मॅसिव्ह अशा नाही. तर मी अगदी आवर्जून सांगतो की माझ्या अंगावर सुद्धा चरबी आहे, फॅट लेअर आहे. जे स्टिरॉइड्स घेतात ते एकदम खूप चिझल्ड असतात, वेगळंच त्यांचं स्ट्रक्चर असतं. पण जे नॅचरल असतात ना, तर त्यांचं तेवढं चिझल्ड स्ट्रक्चर नसतं. तुम्ही घबाडकुंड बघाल तेव्हा तुम्हाला कदाचित मी तुम्हाला तेवढा चिझल्ड दिसणार नाही, कारण मी एक चांगला मार्ग अवलंबतो. मी कुठलेच स्टिरॉइड्स घेत नाही. जे आहे ते हे नॅचरल स्ट्रक्चर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला खंगरी थोडासा तुम्हाला म्हणतात ना की तेवढा चिझल्ड दिसला नाही तर प्लीज मला ट्रोल करू नका, मला कमेंट्स करू नका. उलट तुम्हाला मला खरंच कॉम्प्लिमेंट्स द्यायची इच्छा होईल, का तर मी आत्ता जो आहे तो नॅचरल आहे. सो असे काही मला अगोदर असे मजेशीर असे कमेंट यायचे. संदीपदा, तुमच्याबद्दल अशी काय अफवा किंवा अशी पोस्ट बघितली? पोस्ट बघून अफवा मला आठवत नाहीये. छोटा आता ह्या प्रश्नाला खरं तर नाही हा किस्सा, पण तरी माझा मुलगा लहान असताना ना त्यांनी गुगल केलं होतं संदीप पाठक वाईफ, तर वेगळ्याच बाईचे फोटो तर ना तो माझ्या बायकोला म्हणलं, मम्मा संदीप पाठक वाईफ म्हणल्यावर बघ वेगळेच फोटो येत आहेत.
बापरे. हे होत आहे पण बरं हे होतं, पण त्या आता मुलांना कुठे सांगणार की बाबा कुशल. हे हिट आहे ना. बापरे. माझ्या बाबतीत काही कधी अशा अफवा मी नाही ऐकल्या. म्हणजे मी माझं सोशल मीडिया स्वतः हँडल करतो, त्यामुळे मुळात माझं वैयक्तिक आयुष्य मी खूप कमी प्रेझेंट करतो, पण जे काही करतो ते खरं करतो. आणि मला माझ्या बाबतीत काही अफवा कधीच नाही माझ्या आल्या. मी तर फक्त चित्रपटाचं प्रमोशन असेल त्याच वेळेला वापरतो ते. अदरवाईज मी त्याच्याकडे पण तुमच्या काही ऐकण्यात आल्या अशी गोष्टी किंवा अफवा जे तुम्हाला ऐकून फार मजेशीर वाटलं, जे तुमच्याबद्दल नाही? नाही. नाही, कधीच नाही. कधीच काय म्हणजे आम्ही दोघे खूप चांगली माणसं आहोत. ऐकताय ना तुम्ही? तिकडे काय सुरू आहे, ऐकताय ना? देवाने काय गुगल केलं प्लीज सांगा मला. एक अफवा असं नाही, पण सॉरी मला मागच्या 1.5 महिन्यापूर्वी लोक पाठवत होते. संदीप पाठक नावाचे एक राजकीय नेते आहेत, मोठे, खूप फेमस आहेत ते, गुजरातमधले. ते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेले, राजकीय पक्षामध्ये. तर सगळीकडे आलं की संदीप पाठक त्यांनी हा पक्ष प्रवेश केलेला आहे. लगेच लोकांनी वऱ्हाडचे फोटो लावले, संदीप पाठक ह्या पक्षात, संदीप पाठक ह्या पक्षात. हे बऱ्याचदा आणि होतं, मग हे मी बऱ्याचदा सगळ्यांना तो मी नव्हेच असं होतं. आणि ते इतकं व्हायरल झालं. आणि मध्ये काहीतरी झालं होतं, तर तेव्हा बरं झालं, त्यांच्या बाबतीत काहीतरी कॉन्ट्रोवर्शियल झालं होतं. मग ते अलीकडे पेपरवाल्यांनी खासदार संदीप पाठक यांना असं लावलं. त्याच्यामुळे मी जरा वाचलं नाही. हां, तर ते संदीप पाठक 2 आहेत, मी आहे आणि ते एक आहेत. तर त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे, मी नाही. सारख्या नावांच्या बाबतीत मला वाटतं बातम्यांमध्ये असे 2-3 किस्से झालेले आहेत, हो ज्यावेळेस कलाकारांचे फोटो लावण्यात आले होते. हो 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 हो. पण घबाडकुंडेच्या निमित्तानं आपण बोलतोय. मला खूप छान वाटलं तुम्हा सगळ्यांचे अनुभव आणि किस्से जाणून घेऊन. आणि ते ऐकून मला आता उत्सुकता आहे की कधी मी हा चित्रपट बघते आणि तो सगळा अनुभव त्या मोठ्या पडद्यावर घेते. खूप खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांनाच. थँक्यू. 19 जूनला येतोय घबाडकुंड. फक्त आणि फक्त थिएटर्समध्ये थिएटरमध्ये जाऊन बघा, नक्की बघा. आणि सहकुटुंब सहपरिवार बघा घबाडकुंड. खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.